आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी. निवडणुका झाल्यानंतर बरेचदा लोकप्रतिनिधी मतदारसंघात जात नाही अशी तक्रार असते. काही गोष्टी लक्षात आल्यानंतर आपण एक ठरवलं की या मतदारसंघामध्ये एक जनता दरबार होणं गरजेचं आहे. गावच्या विकासामध्ये आमदाराचं योगदान कशा पद्धतीने असावं ही भूमिका जाणून घेण्यासाठी आपण या दौऱ्याची सुरुवात केली. आणि वेगवेगळ्या समस्या आहेत, म्हणजे प्रत्येक गावाची परिस्थिती वेगळी आहे, भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, त्याची समस्या पण वेगळ्या आहेत. काही सगळ्यात नवल एका गोष्टी करतं की आपल्या माता भगिनीसुद्धा सहभागी होतात, ते ज्येष्ठ सहभागी होतात. ही मंडळी तालुक्याच्या ठिकाणी येत नाहीत बरेचदा. पण विकास नुसता होण्यापेक्षा त्या स्थानिकांची विकासाच्या बाबतीतली धारणा काय हे महत्त्वाचं आहे. त्यात काय की आपण 28 तारखेपासून हा दौरा सुरू केला होता. दुर्दैवाने उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं आणि मग हा दौरा आपण पुढे ढकलला. हा दौरा करण्यामागचं मूळ कारण असं आहे की आमचा अनुभव असा आहे की आपण निवडणुका झाल्यानंतर बरेचदा लोकप्रतिनिधी मतदारसंघात जात नाही अशी तक्रार असते. आता माझा निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीला प्रचार दौरा झाला होता, त्यानंतर निवडणूक पार पडल्यानंतर आभार दौरा प्रत्येक गावात झाला. हा आभार दौरा होत असताना अनेकांनी प्रश्न मांडले, पण हे प्रश्न मांडत असताना काही गोष्टी लक्षात आल्यानंतर आपण एक ठरवलं की या मतदारसंघामध्ये एक जनता दरबार होणं गरजेचं आहे. आपण महिन्याच्या पहिल्या सोमवारी श्रीगोंद्याला जनता दरबार भरवतो आहे. नगर तालुक्याचा एकदा जनता दरबार भरवला, पण तिथे ठोस अशी जागा नसल्यामुळे थोड्याशा काही मर्यादा आल्या. पण हा जनता दरबार भरवत असताना काही बरेचसे म्हणजे जे तहसील समोरची एक गर्दी होती किंवा पंचायत समिती ही गर्दी कमी झाली. पण हे होत असताना एक गोष्ट लक्षात आली की आपण विकास कामं करत असताना विकास कामं ही आमदाराला किंवा लोकप्रतिनिधीला योग्य वाटतात अशी विकास कामं प्रत्येक गावात होतात. पण याच्या पुढे जाऊन विचार करून गावाला काय गरजेचं वाटतं आहे, म्हणजे आम्हाला काय गरजेचं वाटतं आहे किंवा आमच्या नेतेमंडळींना काय गरजेचं वाटतं आहे, याच्यापेक्षा ग्रामस्थांना कोणतं काम गावाच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचं वाटतं आहे, गावच्या विकासामध्ये आमदाराचं योगदान कशा पद्धतीने असावं ही भूमिका जाणून घेण्यासाठी आपण ह्या दौऱ्याची सुरुवात केली. आणि याच्यामध्ये सर्व अधिकारीसुद्धा सहभागी असतात. त्यामुळे फायदा एक होतो की जे छोटे मोठे विषय असतात ते तात्काळ मार्गी लागतात आणि जनतेपर्यंत पोचल्यानंतर जनतेच्या समस्या जाणून घेण्याची संधी मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अधिकारी ज्यावेळेस गावात येतात तेव्हा त्यांना गावची भौगोलिक परिस्थिती, गावची परिस्थिती ही लक्षात आली तर त्यांच्या आज आपण कोशेगावांवरनं चालू आहे. कोशेगावांवरनं श्रीगोंद्यासारख्या ठिकाणी पोचणं किती कठीण आहे. किंवा माझा मुक्काम काल कोकणगावला होता. कोकणगाववरनं जर शहराच्या ठिकाणी जायचं म्हणलं तर ह्या ज्या अडचणी आहेत हे ज्यावेळेस स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्या जातात त्यावेळेस ह्या गावांवरनं येणाऱ्या जनतेचे, ग्रामस्थांचे प्रश्न हे संवेदनशीलपणे अधिकारीसुद्धा हाताळतील या अनुषंगाने आपण हा दौरा करतो. वेगवेगळ्या समस्या आहेत, म्हणजे प्रत्येक गावाची परिस्थिती वेगळी आहे, भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, त्याची समस्या पण वेगळ्या आहेत. काही ठिकाणी सभामंडपाच्या मागण्या आहेत, काही ठिकाणी रस्त्याची मागणी आहे, तर काही ठिकाणी विजेचे प्रश्न भेडसावतात. काही प्रमुख म्हणजे आता आपण बऱ्याच गावांमध्ये दुपारी वीज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी सौर ऊर्जेचे प्लांट्स पूर्ण झालेले आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी आपण काय बनणार पॉवर सरप्लस आहे ज्या सबस्टेशन्सला, तिथे आपण दिवसा वीज देतो आहे. पण अजूनही अशी काही गावं राहिलेली आहेत की जिथं दिवसा वीज देणं शक्य नाही. तर अशा ठिकाणी दिवसा विजेची मागणी होताना दिसते आहे. आणि बाकी अशा खास अशा काही नाही, म्हणजे ज्या रेग्युलरमधल्या विकासासंदर्भातल्या मागण्या असतात त्या असतात. आणि वैयक्तिक जे प्रश्न असतील ते तात्काळ आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि असं म्हणता येणार नाही. मुळात काय होतं की आता याचं आकलन केल्यानंतर लक्षात येईल. आम्ही आता जे काही लोकांचे प्रश्न येतात ते सगळे आम्ही नोट डाऊन करून घेतो. पण जवळजवळ जर आपण पाहिलं तर सगळ्याच ठिकाणी कमी जास्त प्रमाणात सगळीकडे हे समस्या मांडतात. हे सगळ्यात नवल एका गोष्टीचं अर्थ की आमच्या माता भगिनीसुद्धा सहभागी होतात, आमचे ज्येष्ठ सहभागी होतात. ही मंडळी तालुक्याच्या ठिकाणी येत नाहीत बरेचदा किंवा बहुधा या लोकांना ॲक्सेस नसतो. तर अशांना एक लोकप्रतिनिधीचा आणि सरकारचा ॲक्सेस मिळावा या उद्दिष्टाने आपण तिथपर्यंत पोहोचत असतो. त्यामुळे समस्या जास्त कमी कोणत्या असं बघण्यापेक्षा समस्यांचं निराकरण अतिशय महत्त्वाचं आहे. ते 100% चालना मिळेल. बघा, विकास होतच असतो. माझं एकदम स्पष्ट मत आहे की विकास कोणत्याही एका व्यक्तीच्या हातून होत नाही. त्याला विकासाला सगळ्यांचे हातभार लागणं अतिशय गरजेचं असतं. त्यामुळे विकास हा 100% होणारच आहे आणि ह्या सगळ्याचा विकासाला फायदा 100% होईल. पण विकास नुसता होण्यापेक्षा त्या स्थानिकांची विकासाच्या बाबतीतली धारणा काय हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण काय म्हणणार की डेफिनेशन किंवा ह्या लोकांचं विकासाची परिभाषा काय हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे आज असं पाहिलं, शहरामधल्या एखाद्या व्यक्तीसाठी
रोजचं पाणी मिळणं हा एक विकासाचा भाग असेल किंवा कचऱ्याची व्यवस्थापन होणं हा एक विकासाचा भाग असेल, पण आमच्या ग्रामीण भागामध्ये शेतीच्या पाणी मिळणं हा एक विकासाचा भाग असणार आहे. किंवा जी दुर्गम भाग आहेत अशा ठिकाणी रस्ते होणं हा विकासाचा भाग असू शकतो. काही गावं अशी आहेत की आता रस्ते आहेत, तर तिथले ग्रामस्थ म्हणतात की आम्हाला STची सुविधा झाली पाहिजे, की आम्हाला बसची सुविधा झाली पाहिजे. असे प्रत्येकाची विकासाची परिभाषा ही वेगवेगळी आहे. ती समजून घेण्यासाठीच आम्ही प्रत्येक ठिकाणी चाललो आहोत. नाही, मुळात जनतेला एक तर आहे की जे प्रश्नांना वेळ लागतो ही जनतेलाही जाणीव असते की ह्या प्रश्न सुटायला सहजासहजी प्रश्न सुटणार नाहीत. पण एक आपण प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध करून देतो, एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो ज्या ठिकाणी ते प्रश्न मांडू शकतात. दुर्दैव असं होतं की प्रश्न मांडायला संधी मिळत नव्हती, त्यामुळे अनेकदा लोक समोर येत नव्हते. आता आमचा अनुभव असा आहे की ज्यावेळेस कार्यक्रम सुरू होतो किंवा चर्चासत्र सुरू होतं त्यावेळेस फक्त जे गावातले पुढारी मंडळी असतील हेच बोलतात. पण जसं जसं आपण शेवटच्या स्टेजला जातो तसे सर्वसामान्य लोकही इंटरव्ह्यून होतात आणि ते सुद्धा त्यांचे प्रश्न मांडतात. म्हणजे जी लोक घाईघाई माईक समोर येणार नाहीत अशी लोक प्रश्न मांडतात. हा एक यश म्हणावंच लागेल या मोहिमेचं. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.